नमस्कार, मी हनुमंत दायगुडे। मागच्या 1.5 महिन्यामध्ये महाज्योतीच्या संदर्भात पत्रकार भवन येथे प्रेस घेतली होती की महाज्योतीमध्ये कशा पद्धतीने ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातो। आता हाच प्रश्न काल विधानसभेमध्ये विचारला गेला मंत्री महोदयांना की विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद होत आहे, त्याच्याविषयी तुमचं मत काय? तर त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद होऊ देणार नाही। ठीक आहे, हे बोलायला चांगलं आहे, कानाला ऐकायला चांगलं आहे, पण हे बंद झालंय। महाज्योतीचे जे खरंच गोरगरीब विद्यार्थी पोलीस भरती, मिलिटरी भरती, एमपीएससी, यूपीएससी यासारखे कोर्सेसच्या जागा कमी करून त्या नालायक अधिकाऱ्यांनी आपले किस्से भरण्यासाठी एक एजंट मध्ये नेमून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना चंदन लावायचं यांनी काम केलं। कारण ह्या सगळ्या जागा जी नेटकडे वळवल्या आणि ऑनलाईन पद्धतीने ह्यांनी खूप मोठं टेंडर काढलं। कारण मी त्या जी नेटला माझा विरोध नाही, पण ह्यांनी हे जी नेट महाज्योती त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये 1 ते 2 कोटीच्या खर्चामध्ये शिकवत होती। मग हे टेंडर काढायची ह्यांना काय गरज होती? एवढी गडबड का होती? बाकीचे टीईटीचे विद्यार्थी बोंबलतायत, पीएचडीचे विद्यार्थी बोंबलतायत, एमपीएससीचे विद्यार्थी बोंबलतायत। ह्या सगळ्या जागा कमी करून तुम्ही खरंच गोरगरीब ओबीसींवर अन्याय करताय। तुम्ही जर ह्या परत विद्यावेतन बंद करून गरीब ओबीसींवर अन्याय करताय, तुम्ही हे टेंडर रद्द नाही केलं तर आता ओबीसी विद्यार्थी चिडलाय आणि तो आता मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहे।